विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये 30% कपात, यंदा हिवाळी अधिवेशनासाठी 65 कोटींची तरतूद। आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप मागे, 3 दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे, परिवहन आयुक्तांनी मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे। आर्थिक निकषावरील ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द होणार, ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत पी चिदंबरम यांचं मोठं भाकीत, काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या वक्तव्यांना चर्चांना उधाण। सोलापूरमध्ये धाडस सामाजिक संस्थेच्या वतीनं आमरण उपोषण, महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण। अमरावतीच्या ग्रामीण भागात धुवांधार पाऊस, मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली, तर विदर्भामध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। नागपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, मुसळधार पावसानं नागरिकांची तारांबळ, तर हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।